मित्रांनो, समुद्रात ज्याप्रमाणे रेती आहे त्याचप्रमाणे तेथे रत्ने देखील आहेत. समुद्रात ज्याप्रमाणे माती आहे त्याप्रमाणे तेथे मोती देखील आहेत. जसं समुद्रामध्ये पाणी आहे त्याचप्रमाणे तेथे तेलही आहे. समुद्रात जसे दगड आहेत त्याचप्रमाणे तेथे खेकडे आहेत, मासेही आहेत. मित्रांनो, समुद्राच्या पोटातून आपण काय निवडायचं हे समुद्र ठरवित नसतो, तर ते ठरवण्याचं काम आपण करायचं असतं. माणसाच्या आयुष्याचं देखील असंच आहे. परमेश्वराने प्रत्येक माणसामध्ये काही ना काही दिलेलं आहे. जगातलाच कोणताच माणूस परिपूर्ण नसतो. मित्रांनो, आपल्यामध्ये काही वैगुण्य असतात, दोष असतात. त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्याला काही बलस्थानही दिले आहेत. मग मित्रांनो, आपल्याकडे जे नाही आहे त्याचा विचार करत कुढत बसण्यापेक्षा परमेश्वराने आपल्याला जी बलस्थानं दिलेत त्याचा विचार करत आपण जर त्याचा यशस्वीपणे पाठपुरावा केला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.